नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी जे कॉमर्स या सब्जेक्टमधून तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आज महत्त्वपूर्ण लेक्चर आज होणार आहे. त्यामध्ये आपण भांडवली नफ्यामधून उत्पन्नाची जी गणना केली जाते, म्हणजेच कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. ठीक आहे. तर यामध्ये कशी गणना केली जाते, कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, ठीक आहे. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत. त्यासोबत आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. त्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी सिरियसली प्रिपरेशन करत आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं, जे की आपली एक्झामिनेशन डेट आता एक्सटेंड झालेली आहे. ठीक आहे. तर त्याकरिता आपल्याला प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. तर त्या वेळेमध्ये प्रिपरेशन कसं करायचं आहे, काय काय गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायच्या आहे. ठीक आहे. यासाठी पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आपल्या महाराष्ट्र सेट परीक्षा कॉमर्स पेपर 2 फुल कोर्समधून. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. पेपर 2 कम्प्लीट कोर्स फॉर कॉमर्स. यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे डाऊट सुद्धा लाईव्ह क्लिअर होणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे कंप्लीट सिलेबस नोट्स, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये एक विषय नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचे 10 युनिट जे आहेत त्यावरती तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यासोबतच PYQs विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत तुमच्या युनिटवरती विचारलेले, तुमच्या सब्जेक्टवरती विचारलेले, ते तुम्हाला मिळणार आहेत एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत, म्हणजेच या मॅरेथॉनमध्ये तुमच्या 10व्या, तुमच्या 9व्या, म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुमचे मॅरेथॉन्स MCQs असणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. 4000 MCQs प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न घाबरवू शकणार नाही, तुम्हाला क्वालिफाय करण्यापासून अडवू शकणार नाही. त्यासोबतच कम्प्लीट पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पेपर 1 त्यासोबत फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या एक्झामिनेशन मध्ये होऊन जाईल. फीस त्याची आहे 12,000, बट जर तुम्ही आत्ता जर लगेचच जॉईन कराल तर त्यामध्ये डिस्काउंट मिळेल तुम्हाला. 8,000 मध्ये पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही मिळणार आहे. लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हा कोर्स जॉईन करू शकता. जर जमत नसेल तर एक काम करा, अँड्रॉइड फोन उचला, त्यावरती प्ले स्टोअरवरती जा. प्ले स्टोअरवरती सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. आपला लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल, है ना. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला जायचं स्टोअर सेक्शनमध्ये. स्टोअर सेक्शनमध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. हा कोर्स तुम्हाला तिथे दिसून जाईल. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक कंटेंट म्हणून तिथे ऑप्शन दिसेल. कंटेंटमध्ये जायचं आहे. कंटेंटमध्ये सर्व तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मॉक टेस्ट, नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन सुद्धा तुमचे तिथेच होतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. तर अजिबातच वेट करू नका, फटाफट जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही सुद्धा. आलं लक्षात? चला तर सुरू करूया सेशनला. तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं की कॅपिटल गेन्स म्हणजेच इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन जे आहे याचा अर्थ काय. बरोबर. कॅपिटल गेन हे कुठून येतं, तर सेल किंवा ट्रान्सफर. कशाचं सेल, कशाची विक्री किंवा कशाचं स्थलांतर, तर कॅपिटल असेट्स. ठीक आहे. जसं की प्रॉपर्टी, शेअर्स, बॉन्ड्स, गोल्ड एक्सेट्रा या गोष्टींचं जेव्हा सेल होतो, विक्री होते, किंवा यांचं ट्रान्सफर केलं जातं आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळतो, त्यातून आपल्याला नफा मिळतो, त्याला आपण म्हणतो इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स. आलं लक्षात. आता याचे दोन प्रकार आहेत, एक आहे शॉर्ट टर्म, एक आहे लॉंग टर्म. ठीक आहे. शॉर्ट टर्म म्हणजे काय, इफ द ॲसेट इज हेल्ड लेस दॅन अ स्पेसिफिक होल्डिंग पिरियड. एक होल्डिंग पिरियड असतो, त्या होल्डिंग पिरियड पेक्षा जर कमी कालावधीपर्यंत जर ॲसेट ठेवलेले असतील तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणतो. फॉर इमूवेबल प्रॉपर्टीज, जे की 24 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे असतात. फॉर लिस्टेड शेअर्स अँड सिक्युरिटीज, जे की 12 महिन्यापेक्षा कमी असतात. ठीक आहे. त्याला आपण शॉर्ट टर्म गेन्स म्हणतो, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स.
लॉंग टर्म कॅपिटल गेन्स मध्ये असे ॲसेट्स असतात, अशी संपत्ती जी असते जी की होल्डिंग पिरियडपेक्षा जास्त कालावधीपर्यंत त्याला ठेवलं जातं आणि त्याच्या विक्रीमधून, त्याच्या ट्रान्सफरमधून आपल्याला जो नफा मिळतो त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन्स असं कन्सिडर करतो. आलं लक्षात? तर हे दोन प्रकार आहेत तुमचे कॅपिटल गेन्सचे, हे लक्षात ठेवा. एक तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन. बरोबर. आता याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कंपोनंट्सचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. FVC सगळ्यात महत्वाचं, फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. FVC म्हणजे काय? सेल प्राइस ऑफ द ॲसेट. ठीक आहे. हे सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे, किती सेल प्राइस ऑफ ॲसेट किती आहे ना, उत्पन्नाचं सॉरी संपत्तीचं विक्री केल्यानंतर आपल्याला किती पैशाने ते आपण विकलेलं आहे ते म्हणजे तुमचं FVC. ठीक आहे. त्यानंतर आहे त्यातून लेस करायचं आहे आपल्याला एक्सपेंडिचर्स ऑन ट्रान्सफर, जसे की ब्रोकरेज आहे, लीगल फीस आहे. ठीक आहे. ट्रान्सफर करण्यासाठी, ठीक आहे, किंवा सेल करण्यासाठी आपल्याला जो काही खर्च लागलेला असेल, ब्रोकरेज लागलेला असेल, लीगल फीस लागलेली असेल, बरोबर ना, तर यासाठी झालेला खर्च त्यातून आपल्याला वजा करावा लागतो. कशातून? जो सेल केलेली रक्कम आहे त्यातून वजा करावी लागते, है ना. त्यानंतर लेस कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, COA. ठीक आहे. इंडेक्स्ड कॉस्ट फॉर LTCG, लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. ॲक्विजिशन साठी जो काही खर्च लागलेला आपल्याला, तो खर्च त्यातून आपल्याला मायनस करावा लागतो. आलं लक्षात? त्यानंतर परत त्यातून लेस करावं लागतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आलं लक्षात? इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ LTCG, लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. त्यानंतर नेट कॅपिटल गेन आपल्याला मिळतं, जो की टॅक्सेबल कॅपिटल गेन असतो. समजलं? तर इथून इथपर्यंतच आपल्याला कळणार नाही, यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल पाहावं लागेल, तेव्हा आपल्याला थोडंसं चांगल्या पद्धतीमध्ये समजेल की नेट कॅपिटल गेन्स म्हणजेच ज्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, टॅक्सेबल जो इन्कम आहे कॅपिटल गेन्स मधून, तो कसा काढायचा एकदा प्रॅक्टिकल मधून बघूया. ठीक आहे. चला तर पुढे वळूया आता. मागील स्लाइड जी होती ती मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली होती, जर तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला ते कामाला येईल. बघा, आता यामध्ये आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिला एक्झाम्पल घेणार आहोत आपण सेल ऑफ इममुवेबल प्रॉपर्टीचा. जी इममुवेबल प्रॉपर्टी आहे, जे फिक्स्ड प्रॉपर्टी आहे, त्याच्या सेलमधून जो आपल्याला इन्कम मिळतो, गेन मिळतो, त्यावरती त्या माध्यमातून आपण कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं आहे ते पाहूया. ठीक आहे. एक्झाम्पल 1, इट इज ऑन सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. बघा, त्यामध्ये सेल प्राइस दिलेला आहे, किती आहे? 50 लाख. ब्रोकरेज 1 लाखाचा आहे. परचेस प्राइस 5 वर्षाच्या आधी, म्हणजे 5 वर्षानंतर ते 50 ला विकलेली आपण, परंतु आपण विकत घेतली होती 30 लाखाला. बरोबर ना. 20 लाख नफा दिसतोय आपल्याला इथे, है ना. आता कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स CII 5 years ago 280 होता आणि करंट इयर 348. ठीक आहे. पुढे बघा आता कॅल्क्युलेशन कसं करायचं. पहिला तर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती होतं? 30 लाख. ॲक्विजिशन कॉस्ट किती होता? 30 लाख होता. बरोबर. इंटू काय करायचं आपल्याला, हा जो कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स जो आहे तो आपल्याला यातून काय करायचा आहे, त्याला इंटू करायचा आहे. 348 डिवाइड बाय 280 आपल्याला मिळून जाईल 37,28,571. हे काय आहे? टोटल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. राईट. आता यातून आपल्याला काय काढायचं? नेट LTCG, नेट लॉंग टर्म कॅपिटल गेन. ठीक आहे. आता FVC मायनस ब्रोकरेज मायनस इंडेक्स्ड कॉस्ट, हा आपल्याला फॉर्म्युला बघायला आपण बघितलं होतं फर्स्ट पेजवरती, फर्स्ट स्लाइडवरती. तसंच आपल्याला करायचं आहे. नेट LTCG किती आहे? सेल प्राइस FVC 50 लाख. ठीक आहे. त्यानंतर ब्रोकरेज 1 लाखाचं मायनस केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जो काही इंडेक्स्ड कॉस्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो मिळाला आपल्याला 37,28,571. ठीक आहे. मग 50 लाखामधून हे दोन खर्च जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला टोटल नेट जी इन्कम आहे ती मिळते, ती म्हणजे 11,71,429. ठीक आहे.
आता या रकमेवरती टॅक्स ट्रीटमेंट कशी केली जाणार? तर LTCG टॅक्स ॲट 20% आफ्टर इंडेक्सेशन. या रकमेवरती आपल्याला 20% जो आहे तो टॅक्स लागणार. ठीक आहे, हा टॅक्सेबल इन्कम आपला असणार. आलं लक्षात? सेम आपण जसं फॉर्म्युला बघितला सुरुवातीला है ना, कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं त्याच पद्धतीने आपण काढलेलं आहे, परंतु यामध्ये जो इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ एक्विजिशन आहे त्याला आपण कॅल्क्युलेट करून घेतलंय. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर. आलं लक्षात? पुढे दुसरा बघा, छोटासाच आहे, सोपा आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. सेकंड एक्झाम्पल आहे सेल ऑफ शेअर्स. जर तुम्ही शेअर्स विक्री केलेले असतील तर त्याचं एक्झाम्पल आपण कसं घेणार बघा. सेल प्राइस दिलेली आहे 1,20,000, परचेस प्राइस 90,000 आणि होल्डिंग पिरियड किती आहे 6 महिन्याचा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे STC ची. ठीक आहे, 1,20,000 आहे आपल्याला सेल प्राइस मिळालेली आहे, मायनस 90,000 आहे ना परचेस प्राइस आपल्याला मिळाली, 30,000 आपल्याला काय मिळालं टोटल नफा मिळालेला आहे. याच्यामध्ये काही एक अवघड नाही आहे ना, सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. जितकी इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल आहे तितक्यामधून आपण काढलेलं आहे. आता 30,000 जे आहे याच्यावरती टॅक्स ट्रीटमेंट कशी होणार? STCG जे आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी शेअर्स टॅक्स ॲट 15% इफ STT पेड. ठीक आहे, आलं लक्षात? जर सेल ऑफ शेअर्स असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्त काही नसतं, आपल्याला जो काही नफा मिळतो, जे काही आपल्याला एक्स्ट्रा प्रॉफिट झालेला आहे आपल्या सेल्समधून, शेअर्सच्या सेल्समधून, त्या नफ्यावरती आपल्याला 15% टॅक्सेबल लागतं. ठीक आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी. पुढे बघा, आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. आणखीन काही एक्झाम्पल आहेत. सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर. ठीक आहे, सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर आपल्याला कसं टॅक्सेबल इन्कम काढायचं ते पाहूया. डिटेल्स दिलेले आहेत. पहिलं सेल्सची प्राइस दिलेली आहे. सेल्स किती झालेला आहे? 80 लाखाचं सेल झालेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकताय 80 लाखापर्यंतचं सेल झालेलं आहे. ठीक आहे, समजा रमेश जो आहे, रमेश नावाचा एक व्यक्ती आहे, रमेशला काय झालेलं आहे 80 लाखाचं त्यांनी काय केलेलं आहे प्रॉपर्टी सेल केली 80 लाख रुपयाला. त्यावरती त्याला ब्रोकरेज द्यावा लागला 1.5 लाख रुपये. रमेशला 1.5 लाख रुपये ब्रोकरेज द्यावा लागला है ना, मधल्या माणसाला. परचेस प्राइस किती होती? 50 लाख. 10 वर्षाआधी त्यांनी घेतलेली होती 50 लाखाला एक प्रॉपर्टी, त्यांनी आता ती 80 लाखाला विकलेली आहे. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स दिलेला आहे. इयर ऑफ परचेस 10 years ago है ना 200, करंट इयर 348. राईट. आता तुम्हाला एक कन्फ्युजन असेल की कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स जो असतो त्यामध्ये ॲक्च्युली हे इम्पॅक्ट असतो, इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट असतो जेव्हा आपल्या ॲसेटवरती किंवा आपल्या ॲसेटच्या कॉस्टवरती इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट किती पद्धतीने किंवा किती लेवलपर्यंत झालेला आहे है ना, त्यासाठी हा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स असतो. आलं लक्षात? आपल्या भारतामध्ये त्याला प्रायमरीली काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन्सचं टॅक्स काढण्यासाठी किंवा त्यावरती टॅक्सेबल इन्कम काढण्यासाठी. आलं लक्षात? सो दिस इज द टॅक्सेबल इन्कम. तर यामध्ये इन्फ्लेशन कॉस्ट आपल्याला काढावी लागते की कशा प्रकारे इम्पॅक्ट आपल्या कॉस्टवरती, ॲसेटच्या कॉस्टवरती पडलेला आहे इन्फ्लेशनमुळे, त्याचं हे काढलेलं असतं. आता कॅल्क्युलेशन करूया. या दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात आधी आपल्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढणं गरजेचं आहे है ना. त्यामध्ये इन्फ्लेशन कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आपल्याला दिलेला आहे. 50 लाख आपली जी कॉस्ट आहे ती होती 10 वर्ष आधी, म्हणजे परचेस केलेली कॉस्ट होती 50 लाख रुपये इंटू इन्फ्लेशन कॉस्ट जो आहे तो आपल्याला करावा लागतो 348 डिवाइड बाय 200. ठीक आहे, मग आपल्याला मिळून जातं 87 लाख रुपये. काय आहे हे? कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. राईट. त्यानंतर बघा, नेट LTCG जे आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन, ते आपल्याला काढायचं आता. सेल प्राइस, ब्रोकरेज, इंडेक्स्ड कॉस्ट, हे आपला फॉर्म्युला. 80 लाख रुपये आपण सेल केलं होतं, 80 लाखाला रमेशने ती प्रॉपर्टी जी आहे ती विकून टाकलेली आहे आणि 1.5 लाख त्यावरती ब्रोकरेज खर्च आलेला आहे आणि 87 लाख रुपये जी आहे ती काय आहे त्याची काय म्हणतात त्याला इंडेक्स्ड कॉस्ट. ठीक आहे, त्यानुसार आपण जर पाहिलं तर कॉस्ट जी आहे ही सेल प्राइसपेक्षा अत्यंत जास्त आहे, त्यामुळे हे निगेटिव्ह जाणार है ना. यामध्ये कॅपिटल गेन नसून यामध्ये कॅपिटल
लॉस झालेला आहे. किती लॉस झालेला? 8,50,000. आता यावरती टॅक्सेबल ट्रीटमेंट काय होते? Since there is capital loss, it can be carried forward to set off against future LTCG for up to 8 years. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यावरती टॅक्सेबल काय म्हणतात त्याला, इम्पॅक्ट जो आहे टॅक्सचा कॅपिटल लॉस वरती अशा पद्धतीने होतो. ठीक आहे, आणखीन बघूया आपण आता एक्झाम्पल्स. पुढचा एक्झाम्पल आहे सेल ऑफ गोल्ड. म्हणजे जर तुम्ही सोनं विकलेलं असेल तर त्यातून कसं मिळणार आपल्याला, सॉरी त्याचं टॅक्सेबल इन्कम आपण कसं काढायचं. बरोबर, सेल प्राइस दिलेली आहे 10 लाख रुपये, परचेस प्राइस आहे 5 लाख 5 वर्षापर्यंत, आणि कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स ही आहे जे आहे 280 आणि 348 असा. ठीक आहे, म्हणजे करंट इयर 348 आहे आणि परचेस केल्याच्या वेळेस किती होता? 280 होता है ना. तर इम्पॅक्ट झालेला आहे सेल कॉस्ट वरती किती? 348 पर्यंत. बरोबर ना. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? 348 डिवायडेड बाय परचेस इयर ला किती होतं इन्फ्लेशन ते, तेव्हा आपल्याला मिळून जातं. काय मिळून जातं? इंडेक्स कॉस्ट मिळून जातो. ठीक आहे, बघा इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन एकतर 5 लाख रुपये तुमचं काय आहे? परचेस प्राइस आहे. बरोबर, इंटू 348 डिवायडेड बाय 280. बरोबर, सो तुम्हाला जो ॲक्विजिशन इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे तो मिळून जातो 6,21,429. बरोबर, मग आता आपण काढूया नेट लॉंग टर्म कॅपिटल गेन. सेल्स दिलेला आहे, इंडेक्स कॉस्ट दिलेला आहे, यामध्ये ब्रोकरेज वगैरे काही नसतं. बरोबर ना. सेल प्राइस किती होती? 10 लाख रुपये होती आणि त्यामधून आपल्याला 6,21,429 इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मायनस करायचं, आपल्याला मिळून जातं 3,77,571. आता यावरती टॅक्स ट्रीटमेंट कशी होते है ना. LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स ॲट 20% आफ्टर इंडेक्सेशन. ठीक आहे, पेएबल इन्कम किती आहे? 3,78,571 इंटू 20% किती होतं? 75,714. ठीक आहे, त्यामध्ये सेस ऍड होणार 75,714 वरती 4% म्हणजे 3,028 है ना. मग टोटल टॅक्स करायचं या दोन्हीला ऍड करायचं आहे. 75,714 प्लस 3,028 म्हणजे टोटल टॅक्स 78,742. ठीक आहे, म्हणजेच बघा तुम्ही जर गोल्ड घेतलेला असेल है ना 10 लाखाला, त्यामध्ये तुम्ही ते विकलं है ना आणि त्यातून प्रॉफिट तुम्हाला मिळालेला आहे है ना किती? 3,78,571 है ना. त्यामधला टॅक्स जो आहे इतका तुम्हाला टॅक्स त्यावरती लागणार, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, समजलं. पुढे आहे सेल ऑफ इक्विटी शेअर्स. ठीक आहे, हे एकदा बघूया आता परत एकदा. सेल प्राइस दिलेली आहे 1.5 लाख, परचेस प्राइस 80,000, होल्डिंग पिरियड 14 महिने आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स STT पेड, ते पे केलेलं आहे. मग आपण पाहिलं होतं नाही का. ठीक आहे, आता यामधून बघूया यातून कॅल्क्युलेट कसं करायचं. सोपं आहे, इक्विटी शेअर्सचं जर आलं तर सोप्यात सोपं आहे माहिती आहे का. LTCG किती आहे? 1,50,000 रुपये आपण सेल प्राइस आहे, मायनस 80,000 आपलं परचेस प्राइस आहे, 70,000 रुपये तुम्हाला कळलं है ना. सोपं आहे, याच्यात काय नाही, एवढंच आहे फक्त. त्यावरती टॅक्स काय म्हणतात त्याला, ट्रीटमेंट कशी असणार? लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन इक्विटी शेअर्स अबव 1 लाख इज टॅक्सेबल ॲट 10%. ठीक आहे, विदाउट इंडेक्सेशन सिन्स 70,000 है ना and greater than 1 lakh, no tax is payable. राईट, 70,000 हे 1 लाखापेक्षा काय कमी आहे है ना, आणि 1 लाखाच्या वर आपल्याला 10% द्यावा लागतो. पण 70,000 असल्यामुळे आपला जो लॉंग टर्म जो गेन आहे तो 70,000 असल्यामुळे आपल्याला टॅक्स त्यावरती काहीच लागणार नाही. आलं लक्षात, असा त्याचा अर्थ आहे. समजलं इथपर्यंत. तर अशा प्रकारे आपण जे आहे टॅक्सेबल इन्कम जे आहे ते काढू शकतो. आलं लक्षात, आणि त्यावरून आपण किती टॅक्स द्यायचा आहे किती नाही हे आपण त्या रकमेवरून ठरवू शकतो. आलं लक्षात. त्यामुळे टॅक्सेबल इन्कम काढण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टी इन्कममध्ये जे ॲड होतात लेस होतात त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ॲक्युरेट अमाऊंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते माहिती पाहिजे. अदरवाईज आपण काय करू, आपण एक्स्ट्रा टॅक्स जो आहे तो पे करून टाकू, असा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे
हे असं नाही की एक्झामिनेशनसाठीच आहे, परंतु जर तुम्ही फ्युचरमध्ये प्रॉपर्टीज वगैरे जे काही तुम्ही असं ट्रान्झॅक्शन कराल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आलं लक्षात? सो हे गरजेचं आहे. ऑलराईट. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन इन्कम हेडला कॅल्क्युलेट करून. ठीक आहे.